आज आपण मास टाइड टू रॉड वी फाइंड आउट च्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी मधला जो पहिला भाग होता केस फर्स्ट दॅट इज मास टाइड टू अ स्ट्रिंग आणि त्याच सेम प्रकार आहे दुसरा केस किंवा दुसरा त्यातला भाग मास टाइड टू अ रॉड म्हणजे आपण एक रॉड रिजिड रॉड विचारात घेऊ जसं आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये स्फिअर किंवा एक मास स्फेरिकल बॉल विचारात घेतला होता त्याच्याऐवजी आपण एक रिजिड रॉड विचारात घ्यायचा जसा खिडकीचा गज असतो आडवा त्या प्रकारचा गज रिजिड रॉड आणि त्याला आपण दोरा बांधला आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनने फिरणार म्हणजे त्याची सुद्धा डायरेक्शन ह्याप्रमाणे असते center O. This is A top position, B bottom position, C and D mid position. फक्त बॉबच्या ऐवजी तिथं रिजिड रॉड असेल. If we consider a rigid rod of mass m and a string tied to this rigid rod and whirl horizontal circle as shown in figure. अशा प्रकारे आपण जर त्याला वर्टिकल सर्कलने फिरवलं तर स्ट्रिंग टाइड टू रॉड अँड स्ट्रिंग टाइड टू बॉल याच्यामध्ये थोडासा फरक येतो पहा आपण स्ट्रिंग टाइड टू बॉल याचं उदाहरण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की टॉप पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते अंडर रूट झी आर बॉटम पोझिशनला व्हेलॉसिटी असते अंडर रूट 5 आर आणि सी किंवा डी या ठिकाणी व्हेलॉसिटी असते अंडर रूट 3 आर त्याचप्रमाणे टॉप पोझिशनचं टेन्शन TA हे 0 असतं बॉटम पोझिशनचं टेन्शन TB 6 mg आणि टेन्शन ॲट पॉईंट C किंवा D मिड पोझिशनला टेन्शन आपण 3 mg असतं मग हेच आपल्याला कोणाच्या बाबतीत पाहायचं आहे इन केस ऑफ मास टाइड टू रॉड काय बदल आहे याच्यामध्ये द स्ट्रिंग मास टाइड टू अ बॉल ह्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी आपण पाहिल्या की त्याची व्हेलॉसिटी वेगळी येते परंतु आणखी याच्यामध्ये बदल आहे की व्हेन द बॉल टाइड टू स्ट्रिंग अँड व्हिल vertical circle then it undergoes tension except topmost position म्हणजे जर असे बॉब आपण घेऊन वर्टिकल सर्कलने फिरवला तर त्या दोरीमध्ये टेन्शन निर्माण व्हायचं फक्त कुठल्या ठिकाणी टेन्शन निर्माण नाही व्हायचं ए या पोझिशन कारण की त्या ठिकाणचं टेन्शन 0 आहे सी डी आणि बी या ठिकाणी टेन्शन निर्माण व्हायचं परंतु हे बॉबच्या बाबतीत आहे जर बॉबच्या ऐवजी आपण रॉड बांधला असेल त्या दोरीला आणि तो फिरवला तर दिस कंडिशन इज नॉट नेसेसरी इट इज नॉट नेसेसरी अँड ॲट टॉप पोझिशन देर इज स्पीड इज 0 स्पीड इज पॉसिबल इन दिस वेन द मास टाइड टू म्हणजे या केसमध्ये रॉड जर आपण घेतला रिजिड रॉड तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला टॉप पोझिशनला म्हणजे आपण त्याला म्हणू टॉप पोझिशनची व्हेलॉसिटी PA इज इक्वल टू 0 येते नंबर 2 बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी VB आपण याचं डेरिव्हेशन डिराइव्ह करणार नाही सेम अगोदरच्या केस प्रमाणे आहे म्हणजे मास टाइड टू अ स्ट्रिंग आणि मास टाइड टू रॉड याच्यामध्ये मात्र वेगळा कन्सेप्ट येईल म्हणजे टॉप पोझिशनची व्हेलॉसिटी 0 असेल बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी असते अंडर रूट 4 RG म्हणजे 2
अंडर रूट आणि नंबर 3 VC इज इक्वल टू VD म्हणजे मिड पोझिशनची वेलॉसिटी असते अंडर रूट 2RG आणि टेन्शन अगेन टॉप पोझिशन टेन्शन इज 0 and TB minus TA is equal to 6 mg. Again tension at point C and D is 3H. म्हणजे हे आपल्याला जर ते मास आपण एक रॉडला अटॅच केलं असेल की मास टाईप टू रॉड तर हा थोडासा बदल येतो तो आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर आपण थोडासा उल्लेख आहे आपल्या सिलेबसमध्ये की स्फिअर ऑफ डेप्थ. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ स्फिअर ऑफ डेप्थ. स्फिअर ऑफ डेप्थ हिंदीमध्ये त्याला गमतीने हिंदीमध्ये आपण त्याला मौत का कुवा असं म्हटलं जातं किंवा मृत्यू गोल. फिअर ऑफ डेथ. स्फिअर ऑफ डेथ दिस इज द पॉप्युलर व्हेरी पॉप्युलर शो इन सर्कस. सर्कसमध्ये आता जास्त आपल्याला सर्कस पाहायला भेटत नाही पण पहिल्या अगोदर सर्कसमध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये यात्रा असेल तर कुठंतरी हा मौत का कुवा म्हणजे त्याचं जर आपण थोडक्यात विचारात घेतलं तर अशा प्रकारे ते एक बनवायचे जे लाकडं असायचे असेच कळ बाजूला आणि एक असं सिलेंडर विहीर जशी आपली विहीर असते पण विहिरीत पाणी नाही अशी विहीर अशी प्रकारची ती विहीर तयार करतात आणि त्यांच्याकडे 2 प्रकारचे रायडर असतात. एक 2 व्हीलर रायडर अँड 4 व्हीलर रायडर म्हणजे त्यांची गाडी चालवणारा एक 2 व्हीलर असतो आणि 4 व्हीलर वाला एक असतो आणि तो ह्या बॉटम पोझिशनला असतो आणि शोची एकदा शो सुरू झाला की लोक येथून पाहणार आहे तो त्याची गाडी चालू करतो आणि बरोबर आडवा फिरत 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 तो वरच्या पोझिशनला येतो. फिरत 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 तो खाल्ल्या पोझिशनला जातो म्हणजे तो थोडक्यात भिंतीवर गाडी चालवतो. म्हणजे जी साईडची आहे ती तर भिंतच असते. अशा प्रकाराला आपण कन्सेप्टला स्फिअर ऑफ डेप्थ. मग तो त्या भिंतीवर गाडी चालवतो मग त्याची वेलॉसिटी किती असते एकदम खाल्ल्या कडेला मध्ये आल्यानंतर वर आल्यानंतर तर ती व्हेरी सेम ॲज मास टाईड टू रॉड. आपण ज्याच्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की टॉप पोझिशनची वेलॉसिटी किती असते बॉटमला किती असते आणि एकदम खाल्ल्या कडेला म्हणजे बॉटम पोझिशनला किती असते तेवढी वेलॉसिटी त्याच्या गाडीची असेल त्या कारची असेल तर तो योग्य असे वरच्या कडेवरून खाली व्यवस्थित जाऊ शकतो किंवा व्यवस्थित तो खाली सुद्धा येऊ शकतो. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे फिअर ऑफ डेप्थ इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे त्या गाडीचा वेग त्या बॉटम पोझिशनला किती पाहिजे अंडर रूट 5RG. मिड पोझिशनला किती पाहिजे अंडर रूट 3RG आणि टॉप पोझिशनला पाहिजे अंडर रूट RG. एवढी त्याची व्हेलॉसिटी असेल तर तो जो 2 व्हीलरवाला किंवा 4 व्हीलरवाला रायडर असेल तो सेफली खाल्ल्याकडपासून वरच्याकडे जाईल आणि वरल्याकडपासून खाल्ल्याकडे जाईल. हाच याच्यावरच आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख आहे. महत्त्वाचा आहे की स्फिअर ऑफ डेप्थ इज द एक्झाम्पल ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. देन वी डिस्कस one more small topic. When the vehicle move over the convex or curve bridge, then what is the velocity of that vehicle? Vehicle are vehicle at the top of
top vehicle, top of a convex over bridge. Where the vehicle, any vehicle, कुठलंही वाहन असेल, is top of convex bridge. Suppose we consider this is the convex bridge whose center C and radius R. हे जर आपण पूर्ण केलं तर इकडे असं स्फिअर किंवा सर्कल तयार होईल and a vehicle over this exactly convex bridge. Vehicle over this convex bridge. When the vehicle over the top of convex over bridge, the two forces acting on him. The first force, its weight W is equal to mg, acting downward, where m is mass of vehicle. Its weight of vehicle acting vertical downward, and another force, that is normal reaction force, acting upward. Acting upward. This is the normal reaction force. The two force acting on this vehicle, when vehicle top of the convex bridge, the first its weight acting vertical downward and normal force acting vertical upward, and this normal force balance this weight, and also this mass and normal reaction, the mass is acting toward the center of circle and normal reaction away from the center of circle. Hence, the both acts as a centripetal force. This two quantity is acts as a centripetal force, but this normal reaction and mass exactly opposite. Then we can write W is minus N is equal to this difference acts as a centripetal force. Therefore, W is nothing but mg minus N equal to mv square upon R, where M is mass of vehicle, V means speed of vehicle, and this R is nothing but the radius of this circular path of road surface. Suppose this is capital R. Therefore, but at top surface, this normal force is 0. Therefore, n is equal to 0. Then we can write mg is equal to mv square upon R. M cancel. P square is equal to gr, or P is equal to under root gr, or small r. We consider capital R, hence capital R. P is equal to under root gr, where P means speed of that vehicle, G means acceleration due to gravity, and R means the radius of this convex over bridge or surface, road surface.
This is the maximum velocity of that vehicle at when the vehicle at the top of the convex over bridge. Now we discuss one more important definition called moment of inertia. Moment of inertia. It is denoted as capital R. Moment of inertia. तर याच्या अगोदर आपण विचार करूया की 11वी मध्ये आणि या चॅप्टरच्या सुरुवातीला पहिल्या लेक्चर मध्ये आपण डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, velocity, angular velocity, acceleration, angular acceleration, displacement, velocity, acceleration, that is S, V, A. This is in, this quantity is in linear motion. Displacement, velocity, acceleration, आपण डिस्प्लेसमेंट S, velocity V आणि acceleration A अक्षराने दाखवतो. पुढल्या तर लिनियर मोशन. ते जर सर्क्युलर मोशन असेल किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर डिस्प्लेसमेंट आपण त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो, थीटा किंवा डी थीटा. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आणि अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. म्हणजे ही एनालॉगी आहे लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन. त्याचप्रमाणे पुढल्या क्वांटिटीचा आपण विचार केला तर लिनियर मोशन मध्ये फोर्स असेल या तर त्याची एनालॉजी अँग्युलर मोशन मध्ये टॉर्क अँड लिनियर मोशन मध्ये मास ही क्वांटिटी असेल तर सर्क्युलर किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण त्याला इज कन्वर्टेड विथ मोमेंट ऑफ इनर्शिया. Now we study in detail the moment of inertia. याच्या अगोदर आपण 11वी मध्ये की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन त्याच्यामध्ये पहिला लॉ आपण म्हटलंय लॉ ऑफ इनर्शिया. त्याच्यामुळे थोडा इनर्शियाचा आपण विचार केलेला आणि इतर शब्द थोडा वेगळा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण आणखी थोडा भाग म्हणजे लिनियर मोशन मध्ये आपण त्याला मास म्हणतो आणि सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आर. दिस मास इज कन्वर्टेड और एनालॉगी इन सर्क्युलर मोशन और युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी and square of distance between the position of particle of that body and the center of axis of rotation. Suppose we consider a body, rigid body. This rigid body made up of large number of particles and each particle contain mass m1, m2 up to so on. म्हणजे एक ही बॉडी आहे. ही बॉडी अनेक पार्टिकलने बनलेली. प्रत्येक पार्टिकलला सेपरेट मास आहे. पहिल्या पार्टिकलचं मास m1, दुसऱ्याचं m2, तिसऱ्याचं m3 आणि अनेक पार्टिकलने किंवा अनेक मासने बनून ही बॉडी तयार झाली. म्हणजे टोटल मास जर आपण विचारात घेतलं बॉडीचं m ते असेल m1 प्लस m2 अप टू सो. हे टोटल मास. आणि समजा आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर पासून विचारात घेतला. दिस इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आपण जेव्हा दरवाजा बंद करतो आणि दरवाजा उघडतो त्यावेळेस दरवाजा त्याच्या एका फिक्स बाजूला आपण फिक्स केलेला आहे तो फक्त फिक्स राहते. दरवाजा आत आणि बाहेर जातो. सायकलचं चाक ॲक्सल भोवती फिरतं. म्हणजे तसा हा ॲक्सल म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही बॉडी रोटेट होते कोणाभोवती एका सिंगल ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि मग
ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे जे लहान लहान पार्टिकल आहे M1 M2 हे किती अंतरावर आहे त्यांचं डिस्टन्स म्हणजे R1 R2 R3 up to so on. R1 R2 up to so on. This is the position of particle from this axis of rotation. And what is the concept of moment of inertia? The moment of inertia is nothing but the M1 R1 plus M2 R2 up to plus so on plus Mn Rn square. M1 R1 square plus M2 R2 square plus up to so on Mn Rn square. म्हणजे त्या पार्टिकलचं मास M1 असेल तर त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं अंतर R1 ह्याचा वर्ग आणि ह्याचा मास ह्याचा जो गुणाकार असणार प्लस त्याच्यामध्ये दुसरा पार्टिकल त्याचा अंतरचा वर्ग ह्या सर्वांचं समेशन त्याला आपण म्हटलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट इन शॉर्ट इट इज इन जनरल m is equal to I is equal to mr square, where m means mass of body and r means the perpendicular distance or distance between position of particle and axis of rotation. This is called the moment of inertia. Also, suppose the axis of rotation is situated at one end of particle. समजा आपण रिजिड रॉडचं उदाहरण घेतलं. हा एक रिजिड रॉड आहे आणि समजा हा रिजिड रॉड ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण सेंटरला घेतला तर याच्या भोवती फिरतो. वन एंड असेल हे त्याचा लास्ट पार्टिकलचं मास समजा m असेल r असेल तर such time the moment of inertia I is equal to integration r square d. Sir, mass situated at the axis of rotation, the position of axis of rotation ह्या बॉडीच्या एका टोकाला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण फॉर्म्युला करतो इंटिग्रेशन r square dm. dm is small mass element and r means distance between mass, position of mass and center of axis of rotation. This formula is also moment of this formula हा सुद्धा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे I is equal to mr square आणि हा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I is equal to integration r square dm. Then SI unit m means mass in kilogram. This distance that is meter square. Hence the SI unit of moment of inertia is kg into meter square. Then the moment of inertia depends upon two factors. परीक्षेला प्रश्न असा येतो define moment of inertia and write its SI unit and dimension किंवा define moment of inertia and state its physical significance. Physical significance ह्याच्यात दोन आहे. First physical significance, the moment of inertia depends upon indivisible mass of particle. First, the moment of inertia depends upon indivisible mass. In short, the moment of inertia depends upon mass. And number two, second physical significance, the moment of inertia depends upon distribution of masses. Distribution of masses from axis of rotation. पहिला physical significance, the moment of inertia depends upon mass. Second, the moment of inertia depends upon distribution of masses from axis of rotation. म्हणजे ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे मासचं डिस्ट्रीब्युशन जवळ झालंय का लांब झालंय. हे अंतर जवळ डिस्ट्रीब्युशन, हे अंतर लांब. म्हणजे मास जो स्मॉल पार्टिकल आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जवळ आहे का लांब आहे
त्या मासच्या डिस्ट्रीब्युशनवर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून असतो. दिस इज टू physical significance of moment of inertia. The SI unit of moment of inertia is kg meter square and dimension L2 M1 T0. This is the dimension of moment of inertia.